नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टी ई टी पेपर क्रमांक 1साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे गणित। गणित या विषयाच्या अंतर्गत आपण लसावी मसावी या टॉपिकच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत। या अगोदर झालेले जे पेपर आहेत म्हणजे 2013 ते 2025 या दरम्यान झालेल्या पेपरमधील या टॉपिकच्या संदर्भानं जेवढे प्रश्न आलेत त्यावर आपण चर्चा करूयात। तत्पूर्वी तुम्ही आपलं जे ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप आहे हे ॲप डाउनलोड करा, ज्यामध्ये तुम्हाला 2013 ते 2025 पर्यंत जे झालेले पेपर आहेत त्या पेपरचे सब्जेक्ट वाईज ओल्ड पेपर तुम्हाला तिथं दिलेले आहेत। म्हणजे तुम्ही तो पेपर सोडवू शकता, त्याचबरोबर व्ह्यू करू शकता आणि विश्लेषणाचा व्हिडिओसुद्धा लिंकवर जाऊन तुम्ही बघू शकता। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण लसावी मसावी या टॉपिकचे आलेले प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे 72 आणि 96 यांचे सामायिक विभाजक किती आहेत? आता सामायिक विभाजक म्हणजे काय, तर आपल्याला 72 आणि 96ला ज्या संख्यांनी पूर्ण भाग जातो अशा किती संख्या सामायिक आहेत ह्या शोधायच्या आहेत। म्हणजे आपला कॉमन फॅक्टर यामध्ये शोधायचा आहे। तर बघा 72ला कशा कशाने भाग जातो, 1 2 3 4 6 8 9 12 18 24 36 72 एवढ्या संख्येने 72ला भाग जातो। आता 96ला कितीने भाग जातो, 1 2 3 4 6 8 12 16 24 32 48 96। आता यामध्ये कॉमन कोण कोण आहे बघा, 1 2 3 4 6 8 12 24। ओके, बघा किती झाले, हा 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5 हा 6 हा 7 आणि हा 8। मग किती आहेत कॉमन फॅक्टर, 8। म्हणजे 72 आणि 96 या संख्यांना पूर्ण भाग जाणाऱ्या अशा एकूण 8 संख्या आहेत की ज्या दोघांमध्ये कॉमन आहेत। त्या कोणकोणत्या 8 आहे आपण त्या पाहिल्या। पुढचा प्रश्न घेऊयात आपण की 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 216 126 व 162 वह्या आहेत। त्या पेट्यातील वह्यांचे समान वह्या असलेल्या गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात? आता टी ई टीचा प्रश्न विचारण्याचा तुम्हाला एक कल लक्षात येईल। बघा काय अंक आहे बघा, 2 1 6 1 2 6 1 6 2। म्हणजे तुमचं तिथे प्रश्न सोपा आहे पण गोंधळ उडावा की सगळे सारखेच अंक दिसायलेत। ओके, मग आता 216 126 आणि 162 आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला ते काय म्हणले जास्तीत जास्त म्हटलेत ना, मग जास्तीत जास्त म्हणजे आपल्याला मसावी काढावं लागेल। मग आपण मसावी काढला बघा, 216 126 162 2ने भाग दिला, 108 63 81 3ने भाग दिला, 36 21 27 परत 3ने भाग दिला, 12 7 9। मग आता मसावी काय आहे, 3 गुणिले 3 गुणिले 2 बघा, 2 6 6 18। किती वह्या आणि किती गठ्ठे होतील, 18। काय म्हणतात, प्रत्येक गठ्ठ्यात किती वह्या असतील, 18 बरोबर, पर्याय क्रमांक 4। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की एका संख्येस 15 11 आणि 12 यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते तर ती संख्या खालील पर्यायापैकी कोणती असू शकते? पहिले तर लसावी काढावं लागेल। मग आपण लसावी काढला, 15 11 12 5 11 4 3ने भाग दिला। मग आता 3 5 15 बरोबर, 15 गुणिले 11 11 गुणिले 4 660। मग आता ते काय म्हणले, बाकी 4 उरते म्हणजे बाकी +4 करायचे, +4 केले किती आले, 664। मग आता 664 हा पर्याय आहे का, नाही ना, 660 आहे म्हणून हा पर्याय तर कटला। च्या पर्याय नसल्यामुळे 660च्या पटीतील संख्या शोधावं लागेल। पटीतली संख्या शोधू, 660 गुणिले 2 660 गुणिले 3 660 गुणिले 4 सगळ्यामध्ये +4 4 केले, 1324 1984 2644 आणि जर 664 तर 664 या 4 पैकी एक उत्तर असणार आहे। मग तुम्ही म्हणणार सर हे 4ही उत्तर आहे का, हे 4ही बरोबर आहे। लक्षात घ्या, या 4 पैकी कोणताही पर्याय आहे तर ते आपलं उत्तर आहे।
मग 660 म्हणजे पहिला पर्याय तर इथं कटलं, हे कटला. 1984 आपलं किती पाहिजे होतं? 1984. हे बघा आपलं उत्तर बरोबर, ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर आहे. मग आता 1316 का चूक आहे? आपल्याला 1324 पाहिजे, इथं -4 केलेत, आपलं +4 पाहिजे होते. 2636 ऐवजी काय पाहिजे होतं? हे बघा 2660 + 4 2644, इथं -4 केले. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जर पहिल्या पर्यायात +4 केले असते, यामध्ये 4 + 4, इथं 4 + 4, तर उत्तर मिळाले असते. मग उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 2 1984. नेक्स्ट आहे आपला क्वेश्चन. काही मुलांना प्रत्येकी 18 वह्या वाटायच्या आहेत ठरले, परंतु प्रत्यक्षात प्रत्येकी 24 वह्या वाटल्या, तेव्हा 150 वह्या कमी पडल्या, तर मुलांची संख्या किती असेल? अगदी सोपी पद्धत आहे. मुलांची संख्या x घ्या आणि सोडवा. किती वाटल्या? 24x, पण वाटायच्या किती होत्या? 18x, बरोबर. मग एकूण किती वह्या कमी पडल्या? 150. 24 ऐवजी 18 वाटायच्या होत्या, म्हणजे वजा, बरोबर. मग बघा 24मधून 18 गेले, खाली राहिले 6. मग आता x बरोबर 150, 24मधून 18 गेले, खाली राहिले 6, इथं होते. मग ते इकडं आले भागाकारात. ओके, कारण इथं 6x राहिले होते ना, मग हे 6 आले इकडं. मग आता 6 1 6, 6 2 12 आणि ते 5 म्हणजे 25. तर मुलांची संख्या किती आहे? 25, पर्याय क्रमांक 4. छप्पन्न वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? काय करायचं? ते द्विभाजक पाडायचे. मग आता 56चे आपण विभाजक पाडूयात. ओके, बघा 56ला 1ने भाग जातो. किती? 56 1 56, बरोबर आहे. मग 56ला 2ला भाग जातो. किती? 28 2 56, बरोबर आहे. मग आता 56ला आणखी कितीने भाग जातो? 4ने भाग जातो का? जातो ना. किती? 14 चौक 56. 7ने भाग जातो का? जातो ना. 7 8 56. तुम्ही म्हणणार तरी दुई का लिहिलं? कारण हे असं आहे, हे बघा 56 1 56, 28 2 56, 14 चौक 56, 7 8 56. ओके, मग आपल्याला मिळाले. मग आता जे मिळाले ते एकदा परत लिहून घेऊ. तर 56ला कशाने भाग जातो? 1ने जातो, 2ने जातो, 4ने जातो, 7ने जातो, 8ने जातो, 14ने जातो, 28ने जातो आणि 56ने जातो, बरोबर. मग आता समान वाटायचे असतील तर किती प्रकारे वाटता येतील? बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 8 प्रकारे वाटता येतील. पर्याय क्रमांक 2. तुम्हाला एक प्रश्न पडेल, सर 56 वस्तू आहे आणि मग त्याच कशा वाटतील समान? तर 56 मुलांना एक एक दिली किंवा एकाच मुलाला 56 दिले, वाटे तर समान झाले. पुढील प्रश्न आहे आपला. प्रश्न आहे की खालील पर्यायातील दर्शवलेल्या संख्या इतक्या वस्तू काही मुलांना समान वाटायच्या असतील तर कोणत्या वस्तूचे समान वाटप होणार नाही? मग आता आपल्या कसोट्या वापरायच्या 2ची 3ची 4ची 5ची 6ची. मग असं आपण जर कसोट्या वापरत गेलं तर 11ची कसोटी तर परफेक्ट बसते बघा. तर आपण जर पाहिलं तर आपलं करायचं आहे ना, सम आणि विषम करायचं आहे. मग बघा 4 आणि 9 किती झाले? 13 आणि 3 आणि 1 4. मग 13 वजा 4 किती झाले? 9. 11ने भाग जात नाही, जे आपलं उत्तर आहे. इथे बघा 9 आणि इथं बरोबर आहे. 11ला पहिल्या संख्येने भाग जात नाही, मग इथे पहा 7 आणि 9 घ्यायचं आहे आपल्याला. 7 आणि 9 किती झाले? 16 आणि 2 आणि 3 किती झाले? वजा 5 किती आले? 11. विषम आणि समसंख्याची बेरीज करून वजाबाकी करा. 8 आणि 9 किती झाले? 17. 3 आणि 3 किती झाले? 6 वजा 6 किती आले? 11. आता 9 आणि 9 किती झाले? 18 वजा 4 आणि 3 किती झाले? 7. खाली किती आले? 11. मग ज्या संख्यांच्या आडव्या जे आपण हे केली बेरीज वजाबाकी केली विषम आणि समची, आणि त्यातून जर 11 किंवा 0 येत असेल किंवा 11च्या पटीत असेल तर 11ने निश्चित भाग जातो. म्हणजे काय? आपल्याला हे कळालं की ही 11 जणांना वाटता येते, ही 11 आणि ही 11, 11ने भाग जातोय, परंतु पहिल्या पर्यायाला जात नाही. का जात नाही? कारण ही मूळ संख्या आहे. मग मूळ संख्या हे कसं ठरलं तर ते आपण आता शोधूया. उत्तर मिळालं पर्याय 1. आता मूळ संख्या कशी ती आपण शोधली. ओके, बघा वर्गमूळ पद्धत वापरली.
1439च्या जवळची पुढची पूर्णवर्ग संख्या 1444. मग आता तो 38चा वर्ग आहे, मग वर्गमूळ काढला आपण. 1444चं वर्गमूळ 38. मग 38पेक्षा लहान असलेल्या सर्व मूळ संख्या लिहायच्या. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37. मग आता याला काय करायचं, आपल्याला भाग देऊन पाहायचा. मग 2ने भाग जातो का, नाही, विषम आहे. 3ने जातो का, नाही. 5ने जातो का, नाही. 7, 11, 13, बघा 17, 19, 23, 29, 31, 37 कशानंच भाग जात नाही. मग निष्कर्ष, 38पेक्षा लहान असल्या कोणत्याही मूळ संख्येने 1439ला पूर्ण भाग जात नाही, याचा अर्थ ती मूळ संख्या आहे. मग जर मूळ संख्या आहे तर समान वाटे होईल का, नाही. म्हणजे आपलं उत्तर झालं पर्याय 1. 1439 जी मूळ आहे ती मूळ असल्यामुळे तिला भाग जात नाही, म्हणून समान वाटे होणार नाही. बाकी 3 राहिलेले जे पर्याय आहेत, 27, 39, 38, 39, 49, 39 यांना 11ने भाग जातो, म्हणजे आपलं काम झालं. काही मुलांना प्रत्येकी 17 वह्या वाटायचे ठरले, परंतु प्रत्यक्षात प्रत्येकी 28 वह्या वाटल्या गेल्या. तेव्हा 352 वह्या कमी पडल्या असतील तर मुलांची संख्या किती. सेम आपण असंच उदाहरण बघितलं 2021ला, 2018लाही असंच उदाहरण आलं आहे. त्याच पद्धतीनं सोडवायचं आहे. मुलांची संख्या x घ्यायची आहे. मग बघा 28x वजा 17x बरोबर 352. ओके, मग 28मधून 17 गेले, 11x बरोबर 352. हे 11 इकडं गुणिले आहे, इकडं भागेला आले तर आपल्याला लगेच उत्तर मिळालं 32. पर्याय क्रमांक 4. मुलांची संख्या किती आहे, 32. 48 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील. बघा अगदी सेम मेथड वापरायची. विभाजक पाडायचे आहेत. मग 28ला कशाने भाग जातो, 1ने जातो, 2ने जातो, 3ने जातो, 4ने जातो, 5ने नाही, 6ने जातो, 7ने नाही, 8ने जातो, 12ने जातो, 16ने जातो, 24नं जातो आणि 48नं जातो. मग किती आहेत मोजा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे किती प्रकारे वाटता येतील, 10. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन आपला, याआधी असा प्रश्न आला आहे आपल्याला. 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 14, 112, 192 वह्या आहेत. त्या पेट्यातील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात. बघा 144, 112, 192 2018ला प्रश्न आलाय. सेम असाच प्रश्न 2021लाही आला होता. आता मसावी काढायचा आहे. मसावी काढला, 2ने भाग दिला. बघा 72 दुनी, 56 दुनी, 96 दुनी. परत 2ने दिला 36 दुनी, 28 दुनी, 48 दुनी. परत 2ने दिला 18 दुनी, 14 दुनी, 24 दुनी. आता भाग जात नाही म्हणजे मसावी झाला आपला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16. म्हणजे जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात, तर 16. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे असा प्रश्न, या अगोदर आपला येऊन गेला की एका संख्येला 15, 11 आणि 12ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते, तर ती संख्या कोणती. बरोबर आहे. हा प्रश्न अगोदर ॲज इट इज जसाच्या तसा आपल्याला 2021ला पण आलेला आहे. मग तुम्ही म्हणणार सर जसाच्या तसा कसा काय आला, तर सेम आला होता. तेव्हा आपलं उत्तर होतं 1984. हे बघा DTP सुद्धा तेच आहे. आणि यावेळेस उत्तर असणार जसा तो वरचा पर्याय होता तसा. यावेळेस बघा आता आपलं काय करायचं, आता आपलं सोडवत जायचं. ओके, सेम मेथड वापरायची आहे. यावेळेस आपलं उत्तर असणार आहे 2644. काय करायचं, 21ला आपण डिटेल पाहिले, लसावी काढला. मग बघा 3 5 15, 15 गुणिला 11, 11 गुणिला 4, 660. 660 पर्याय आहे, पण आपलं बाकी 4 उरते म्हणजे +4 पाहिजे. हा पर्याय कटला. आता मग त्यानंतर काय केलं, पटीतल्या संख्या घेतल्या आणि +4 केले. मग आता 1324, 1984, 2644 हे तिन्ही उत्तर आहेत. आता या पर्यायात काय काय ते शोधा. 1316 आहे, इथं -4 केले, हा कटला. 2644 बरोबर आहे, 660 कटलेला आहे. 1976 ने -4 केलं, त्यामुळे हा सुद्धा कटला. म्हणजे आपल्या लक्षात येईल की 2021ला 2018ला जसाच्या तसा प्रश्न आला
तुम्हाला आश्चर्य तर पुढं वाटेल, 2017लाही सेम प्रश्न आला, काहीच बदल नाही. त्यांनी फक्त पर्याय एक वेळेस हे उत्तर दिलं तर एक वेळेस ते उत्तर दिलं. म्हणजे काय करतात, आज जसं 2021ला इथे +4 केले तर 1984 उत्तर आलं. आता 2018ला काय केलं बघा, हा इथे +4 केलं तर हे उत्तर झालं. आता 2017ला काय केलं आहे, 1324 इथं +4 केलं आहे म्हणजे 1320 + 4 हे बघा 20, 80 आणि 40. इथं लक्षात. चला परत आपण पुढचा प्रश्न बघूयात. हे बघा 17चा प्रश्न, आत्ताच ज्याबद्दल बोललो होतो सेम प्रश्न आहे. काय केले हे बघा, मागच्या 2018ला इथं +4 केलं तर कशामध्ये, या 40मध्ये, 2640मध्ये. इथं वजा केलं म्हणून हे चुकलं. इथं काय केलं, आता प्लस केलं, हे आपलं उत्तर झालं. लक्षात. 1976 इथं मायनस केलं होतं, 66ला मायनस केलं. जर आपण DTP पाहिलं तर तीनही उदाहरणात सेम DTP आहे. +4 करण्याऐवजी -4 केलं तर उत्तर चुकतं. पुढील प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. काही मुलांना 25 वह्या वाटायचे ठरले पण प्रत्यक्षात 32 वाचल्या तर 196 कमी पडल्या. सेम मेथड वापरा. 2018ला 2021ला प्रश्न असाच आला आहे. काय करायचं, 25x वजा 32x घ्यावं लागेल, 32 मोठा आहे ना. 32x वजा 25x बरोबर 196. मग आता 32मधून 25 गेले, बरोबर आहे. 7x बरोबर 196. इथं भागेला आहे, इथं ते गुन्हेलाचं भागेला आलं. मग 7 1 7, 7 2 14 आणि आपलं उत्तर मिळालं वरती 7 8 56, 28. पर्याय क्रमांक 2. टॉपिक वाईज घेण्यामागचा उद्देश आपल्या लक्षात आला असेल की जसेच्या तसे प्रश्न येतात. बघा हा प्रश्नसुद्धा ऑलरेडी 2021ला आला होता. 21ला काय प्रश्न आला होता बघा, तेही तुम्हाला आपण घेतलं आहे ऑलरेडी. परत एकदा सांगतो, 21ला आला होता 56 वस्तू, 18ला आला होता 48 वस्तू आणि आता 17ला आला आहे 36 वस्तू. मेथड सेम वापरा. 36ला कशाने भाग जातो बघा, आपण जर काढलं तर आपल्याला लक्षात येतं की 36ला 1ने भाग जातो, 2ने जातो, 3ने जातो, 4ने जातो, 5ने जात नाही, 6ने जातो, 7ने जात नाही, 8ने जात नाही, 9ने जातो, 12ने जातो, 18ने जातो आणि 36ने जातो. कितीने भाग चालला, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. पर्याय क्रमांक 2. जर आपण आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात, ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा तुम्ही प्ले स्टोअरला डायरेक्ट सर्चसुद्धा करू शकता. तर ॲपमध्ये आपल्याला काय मिळेल, ॲपमध्ये मॅथचे 2013 ते 2025 मॅथबरोबर सर्व विषयाचे विषयानुसार जुने पेपर तुम्हाला ऑनलाईन सोडवता येईल. तिथे तुम्हाला PDF व्ह्यू करता येईल व व्हिडिओच्या लिंकसुद्धा मिळतील. त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा ॲपमध्ये उपलब्ध आहेत. आपण पाहूयात. 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 231, 252, 126 वह्या आहेत. त्या पेट्यातील वह्याचे समान वह्या असले गठ्ठे करायचे असल्यास जास्तीत जास्त आलं म्हणजे मसावी काढावं लागेल. मसावी काढला 77 त्रिक, 84 त्रिक, 42 त्रिक. नंतर 11 7, 12 7 आणि 6 7. मग 7 त्रिक 21. पर्याय क्रमांक 2. जास्तीत जास्त 21 वह्या येतील. पुढील प्रश्न आहे आपला की काही मुलांना समान गोळ्या वाटायच्या आहेत. प्रत्येकाला 12 किंवा 26 किंवा 28 गोळ्या वाटल्यात तर प्रत्येकी 2 गोळ्या कमी पडतात. यावरून गोळ्यांची एकूण संख्या खालीलप्रमाणे किती असू शकते. सेम मेथड आहे. लसावी काढा. लसावी आला 468. 2 कमी पडले ना, हे बघा 2 गोळ्या म्हणून वजा 2 केलं, 466. तर 466 हा पर्याय नसल्यामुळे 468च्या पटीतील संख्या शोधा. मग 468 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4, 1936, 1404, 1872. पण इथं प्लस न करता इथं कमी पडले म्हणजे वजा करायच्यात. वजा 2 वजा 2 वजा 2, 934 बरोबर आहे, 1402 बरोबर आहे, 1870 बरोबर आहे. पर्याय काय आहे, 1870 आहे आपलं उत्तर बरोबर. पुढे आहे खालील पर्यायापैकी कोणती संख्या 33ने विभाज्य नाही. 33ने विभाज्य नाही म्हणजे आपलं काय करावं लागेल, त्या संख्येला 3ने आणि 11ने भाग जातो का पाहावं लागेल. ओके. मग चला पहिली संख्या बघा, 3ने भाग जातो का, 2 आणि 3 5 आणि 1 6 आणि 1 7, 7 आणि 3 10 आणि 2 12. 3ने भाग जातो. आता दुसरी घ्या. ओके. 4 आणि 2 6 बरोबर आहे, 6 8 8 16 20 20 आणि 22 22 23 24 24 आणि 28. 3ने भाग जात नाही. ओके. म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. हां, तरी पण पुढे जाऊ.
6 आणि 3 9 आणि 3 12 आणि 13 14 14 7 21 जातो. 8 आणि 8 16 17 17 आणि 7. ओके, बरोबर ना. 8 आणि 8 16 आणि 1 17 17 आणि 23. बरोबर. मग आता 23ला 3ने भाग जातो का? नाही. 23ला 3ने भाग जात नाही. सॉरी, 8 आणि 8 16 16 आणि 1 17 17 आणि 7 24 होतात ना, 3ने भाग जातो. ओके, म्हणजे इथे किती झाले होते? इथे झाले होते 12, इथे झाले होते 28 आणि इथे झाले होते 21. मग आता 21ला जातो, 24ला जातो, 12ला जातो, 28ला जात नाही. हेच झालं आपलं उत्तर. ही संख्या 33ने विभाज्य नाही. प्रश्न, खालील पर्यायापैकी कोणती संख्या 36ने विभाज्य नाही? आता 36ने विभाज्य नाही असं म्हटलंय. आता 36ने विभाज्य नाही म्हणलं आपलं काय करावं लागेल? आपल्याला त्या संख्येला 4ने आणि 9ने भाग जातो का पाहावं लागेल. जसं वरती 33 होती, इथं आता 36 आहे. मग आता 4ने भाग जातो का नाही ते शोधू आणि 9ने भाग जातो का नाही ते शोधू. मग आता बघा 4ची कसोटी काय आहे की आपला शेवटचे 2 अंक इथे किती आहे? 4 जातो, 16 जातो, 56 जातो, बरोबर, 44 जातो. म्हणजे आता 4ची कसोटी आपल्या उपयोगात येणार नाही. ओके, मग आता काय करावं लागेल आपल्याला? 9ची कसोटी पाहावं लागेल. मग 9ची कसोटी काय सांगते? आडव्या बेरजेला, आडवी बेरीज, बरोबर. मग आता 7 आणि 7 14 14 आणि 4 18 18ला 9ने जातो का? जातो. इथे 6 आणि 1 7 आणि 1 8 आणि 9 9ला जातो का? जातो. इथे बघा आता 9 5 आणि 6 11 11 7 आणि 9 किती? 27 27ला जातो का? जातो. इथे बघा 9 9 18 18 आणि 4 आणि 4 26 26ला जातो का? नाही जात. म्हणजे आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक 4. म्हणजे आपल्या लक्षात आलं की 4ने भाग जात होता पण 9ने जात नाही, याचा अर्थ 36ने जात नाही. पुढील प्रश्न पाहायचा आहे आपला. काही पेट्यात समान संख्येने पुस्तके ठेवायची आहेत. प्रत्येक पेटीत 28 किंवा 12 किंवा 16 पुस्तके ठेवली. प्रत्येक वेळी पेटीची शेवटी 3 पुस्तके कमी पडतात, तर पुस्तकाची एकूण संख्या खालील पर्यायात किती असू शकेल? म्हणजे आपण जर पाहिलं तर 2016ला जो प्रश्न आला होता यामध्ये काय झालं होतं? 2 कमी पडत होते, इथे किती? 3 कमी पडत आहेत. आलं लक्षात? मग आपण आता काय केलं? लसावी काढली 336. आता लसावी वजा 3 करावं लागेल का? कारण 3 कमी पडले ना. मग आता 333 हा पर्याय नसल्यामुळे 336च्या पटीतील संख्या शोधा. मग आता गुणेला 2 गुणेला 3 गुणेला 4 वजा 3 वजा 3 वजा 3 669 बरोबर 1005 बरोबर 1341 बरोबर. मग इथं पर्याय काय आहे? 1341, पर्याय क्रमांक 3. आपला शेवटचा प्रश्न आहे आता. ए किंवा बी तुकडीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तके वाटली तेव्हा 10 पुस्तके उरतात. जर पुस्तकांची एकूण संख्या 850 असेल आणि दोन्ही तुकड्यातील विद्यार्थ्यांची संख्या 2 क्रमवार समसंख्या असतील तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती? काय करायचं? 850 मध्ये 10 पुस्तके उरले म्हणजे 840. ओके, आपण पर्याय पद्धतीनं सोडू. आता 2 क्रमवार समसंख्या आहेत म्हणजे दिलेल्या संख्यांना पहिले 2ने भागा. कशा पद्धतीने उत्तर काढायचं ते तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. 2ने भागितलं किती आलं इथं? 45, बरोबर आहे. 41 39 आणि आपलं किती आलं? आणखीन 43. मग तुम्ही म्हणणार सर 2 क्रमवार संख्या कुठे आहेत ना? याच्या एक पुढची घ्यायची आणि एक मोठी घ्यायची, एक लहान घ्यायची, एक लहान एक मोठी, एक लहान एक मोठी. ओके, म्हणजे एक तर ती संख्या काय असेल आपली? एक तर ती असेल 44 किंवा 46. एक तर ती असेल आपली 40 किंवा 42. एक तर ती असेल आपली 38 किंवा 40. एक तर ती असेल आपली 42, बरोबर आहे, 43 अगोदर, किंवा 44. मग आता काय करायचं? भाग द्यायचा. 840ला एका एका पर्यायानं भाग देऊन पाहू. तर 840ला आपण पहिले 44नं भाग देऊ. जर 840 44नं जर निशेष भाग गेला तर पुढे जाऊ, पण निशेष भाग जात नाही. जर आपण 840ला 44ने भाग दिला तर उत्तर येतं 19.09.
म्हणजे याचा अर्थ 90 हा पर्याय कटला, 44 पुन्हा कुठे आहे, 86 हा पर्याय कटला. बरोबर. आता उत्तर आहे 82 किंवा 78. ओके, याला एकदा रब करून घेऊ, तुमच्या लक्षात आलं असेल. आपलं 90 आणि 86 कटलं. मग आता 82चे काय काय होते आपले, 82चे होते आपले 40 आणि 42. 40 आणि 42 किती झाले, 82. आणि 78चं काय होतं आपलं, 38 आणि 40. मग चला आता आपण 40ने भाग देऊन पाहू. जर 840ला 40ने भाग दिला, 0 काटला, 0 काटला, बरोबर आहे. खाली किती राहिले, 21. म्हणजे 40ने निशेष भाग गेला 21चा, 40ने निशेष भाग गेला 21चा. आता 42ने भाग देऊन पाहू. जर 42ने भाग दिला, 840 भागेला 42, तर भाग गेला 20चा. ओके, मग आता 38ने भाग देऊ. 38ने भाग गेला तर उत्तर काय येतं, 22.10. म्हणजे याचा अर्थ काय, ती संख्या आहे 82. 40 आणि 42 या दोन क्रमवार संख्या आहेत विद्यार्थ्यांच्या. एका वर्गात आहे 40, एका वर्गात आहे 42. आलं लक्षात. बघा, अशा प्रकारे आपण 2013 ते 2025 लसावी मसावीचे आलेले सर्व 19 उदाहरणांवरती चर्चा केली. जर तुम्ही आपल्या ओयासिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात तर तुम्हाला तिथे ॲपमध्ये याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा प्ले स्टोअरला तुम्ही सर्च करू शकता. ॲपमध्ये तुम्हाला 2013 ते 2025 सर्व विषयाचे विषयानुसार पेपर ऑनलाईन सोडवता येतील. तिथे तुम्हाला PDF व्ह्यू करता येईल. त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओच्या लिंकसुद्धा मिळतील. तसेच सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओयासिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल व इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद.